हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला जसं माहितीच आहे की झेडपीचे काही रिझल्ट राहिलेले होते आणि मित्रांनो ते झेडपीचे रिझल्ट आता एक एक येत आहेत। काल मित्रांनो झेडपी साताऱ्याचा रिझल्ट आला आणि मित्रांनो आज ज्या झेडपीचा रिझल्ट आलाय त्यामध्ये मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटने फॉर्म भरलेले होते आणि मित्रांनो जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त वॅकन्सी पण होत्या मित्रांनो झेडपीच्या फार्मसी ऑफिसरच्या। तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता, ही ऑफिशियल साइट आहे झेडपी रत्नागिरीची। तर मित्रांनो याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आपला फार्मसीचा रिझल्ट। मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर सर्वात आधी मित्रांनो इन्फॉर्मेशन भेटते की कोणती वॅकन्सी असेल महाराष्ट्रातली, रिझल्ट असतील, सर्वांची माहिती सर्वात आधी भेटते मित्रांनो। तर इथे बघा मित्रांनो, सेकंड नंबरला आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी भरती प्रक्रिया सन 2023 च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मसी ऑफिसर। इथे तुम्ही डेट बघू शकता मित्रांनो, थोड्या वेळा आधीच रिझल्ट आलेला आहे आणि मित्रांनो सर्वात आधी आपल्या युट्यूब चॅनलवर त्याची इन्फॉर्मेशन भेटत आहे। इथे बघू शकता 6 जून 2024। तर मित्रांनो आपण हे पीडीएफ डाउनलोड करून याच्यामध्ये बघूत की टॉपर कितीचा असणार आहे, राईट, झेडपी रत्नागिरीमध्ये। आता मित्रांनो इथे सर्वात जास्त फॉर्म आलेले होते तर इथली रँक पण जास्त जाईल। आणि मित्रांनो सेकंड महत्वाची गोष्ट, तुम्ही झेडपी रत्नागिरीमध्ये फॉर्म भरलेला असेल आणि मित्रांनो तुम्हाला 90 पेक्षा कमी मार्क आलेले असतील तर तुम्हाला या लिस्टमध्ये तुमचं नाव दिसणार नाहीये, कारण क्वालिफाय होण्यासाठी मित्रांनो 45% मार्क असणं कंपल्सरी आहे। तर ज्या स्टुडंटचं नाव आलेलं नाहीये समजून जायचं की 45% पेक्षा कमी मार्क त्या स्टुडंटला असणार आहेत। तर मित्रांनो इथे बघू आपण, हे IBPS चा लोगो आहे मित्रांनो। इथे बघू शकता जिल्हा परिषद रत्नागिरी। आणि मित्रांनो इथे जर टॉपर बघितलं तर या जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये ओबीसीचा टॉपर आहे मित्रांनो आणि विजय नावाचा स्टुडंट आहे हा। आणि मित्रांनो याला किती मार्क आहेत, 176 मार्क याला इथे झेडपी रत्नागिरीच्या फार्मसी ऑफिसरच्या रिझल्ट मध्ये असणार आहेत। तर मित्रांनो आता इथे तुम्हाला चेक करायचं मित्रांनो, तुमची रँक चांगली असेल तर तुम्हाला वॅकन्सी मॅट्रिक बघायचं मित्रांनो रत्नागिरीचं कसं असणार आहे। आता इथे ओबीसीची ही जागा आहे, पण मित्रांनो ही जे ओबीसीचा टॉपर असणार आहे त्या ओपनची जागा आहे राखीवची, तर ती जागा त्याला भेटणार आहे। आणि मित्रांनो खालचं जे ओबीसी स्टुडंट असणार आहे त्याला रिझर्व असलेली जागा भेटणार आहे। तर मित्रांनो त्यानुसार तुम्हाला वॅकन्सी मॅट्रिक व्यवस्थित बघायचं, किती जागा समांतर आरक्षण शिवाय आहेत, त्यानंतर मित्रांनो तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत, आधी ओपनच्या जागा मायनस करा, तुमची रँक खाली असेल तर त्यानुसार मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेट करा। आणि मित्रांनो तुमचं जर पॉसिबल होत असेल की सिलेक्शन होऊ शकतं, थोड्या दिवसात मित्रांनो एक सिलेक्शन लिस्ट येते, त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनची डेट पण दिली जाते। आणि मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रत्नागिरीचं खूप लवकर होणार आहे। आणि मित्रांनो हे जे रिझल्ट आहेत ऑलरेडी लेट लागल्यामुळे ह्या जे आता रिझल्ट येते यांची प्रोसेस पण खूप लवकर होणार आहे। त्यासाठी मित्रांनो जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असणार आहेत तुमच्या कॅटेगरीनुसार, EWS असेल तर ते, ओपन साठी जे डॉक्युमेंट लागतात, तुम्ही इतर मित्रांनो आरक्षण मध्ये फॉर्म भरलेला असेल तर ते मित्रांनो जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला रेडी करावे लागतील। आणि मित्रांनो बाकी दुसरी गोष्ट अशी की ज्या स्टुडंटचा आणखीन रिझल्ट आलेला नाहीये तर मित्रांनो ते रिझल्ट पण खूप लवकर येणार आहेत। आणि मित्रांनो जसं ते रिझल्ट येतील त्या रिझल्टची इन्फॉर्मेशन आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर, त्या रिझल्टची PDF तुम्हाला आरडी फार्मा टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे। आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमचे जे काही डाऊट असतील ते कमेंट करा। आणि मित्रांनो हा व्हिडिओ सर्व रत्नागिरीच्या स्टुडंटने जिथपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।